नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सायबर सजगता अभियानात आपलं स्वागत आहे. आज आपण बनावट कस्टमर केअर याच्या मार्फत होणारे जे सायबर गुन्हे आहेत, फसवणुकीचे प्रकार आहेत, त्याची माहिती घेणार आहोत. झालं असं की वाशीमध्ये एका वृद्ध गृहस्थाने रिचार्ज केला फोनचा आणि त्याच्या काही वेळाने लक्षात आलं की तो रिचार्ज झालाच नाही. आणि मग ते जे सर्व्हिस देणारी कंपनी होती, मोबाईल कंपनी, त्याचा त्यांनी कस्टमर केअर नंबर Googleवर शोधला आणि त्यांना फोन केला. त्यांना फोन केल्यावरती त्या कस्टमर केअरच्या माणसाने त्यांना आश्वासन दिलं, की "मी तुम्हाला लगेच मदत करतो. तुम्ही काय-काय केलंत सांगा." आणि त्यांनी सांगितलं, की "तुमच्या मोबाईलमध्ये मी एक ॲप्लिकेशन पाठवतो, ते डाउनलोड करा. त्याच्यातनं मी तक्रार घेतो तुमची आणि तुम्हाला ताबडतोब रिचार्ज करून देतो." आणि त्या माणसाने त्या वृद्ध गृहस्थाच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन पाठवलं. ते गृहस्थांनी डाउनलोड केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं काही वेळानंतर, की त्याच्या अकाउंटमध्ये तो रिचार्ज तर झालाच नाही, पण त्या चोरट्यांनी त्याच्या मोबाईलमधचा ताबा घेऊन त्याच्याकडे पाठवलेल्या फाईलच्या माध्यमातनं त्याच्या बँकेच्या खात्यातनं ₹1,00,000 पळवले आणि ते ₹1,00,000 गेले. तो कस्टमर केअरचा नंबर बनावट होता. तसंच एका दुसऱ्या गृहस्थाच्या बाबतीत ते ड्रायव्हर आहेत. ते एका दुकानात औषधं आणायला गेले आणि यू-पी-आयनी पेमेंट केलं. यू-पी-आय म्हणजे पेटीएम किंवा जीपे आणि तो गृहस्थ म्हणला, की "मला पैसे मिळाले नाहीत ₹353." तर हा ड्रायव्हर संतापला आणि ताबडतोब त्यांनी मोबाईलमध्ये सर्च केलं, की कस्टमर केअर नंबर काय आहे त्या सर्व्हिस देणाऱ्यांचा आणि त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं, की "तुमचे सगळेच्या सगळे पैसे 2 मिनिटात परत येतील, काळजीच करू नका." आणि त्याला पैसे परत द्यायच्या ऐवजी त्याच्या खात्यात असलेले ₹10,000 काढून घेतले. त्याचं कारण तो बनावट नंबर होता. असा Googleवर सर्च केलेला, डिरेक्टरीमधनं सर्च केलेला खोटा नंबर कस्टमर केअरचा असू शकतो. तो कस्टमर केअरच्या खोट्या वेबसाईट असू शकतात. याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे आणि त्याची खातरजमा केल्याशिवाय त्या नंबरला फोन करू नका. मग करायचं काय? करायचं असं, की समजा तुमचा एखाद्या रिलायन्स कंपनीचा मोबाईल आहे, तर त्याच्या शोरूममध्ये जा. त्याच्यामध्ये काय तक्रार असेल ती घ्या. त्याच्याकडनं नंबर घ्या, कुठल्या नंबरला फोन करू आणि त्या नंबरला फोन करा. समजा तुम्हाला कस्टमर केअरचा नंबर तुमचं कुठलं इक्विपमेंट खराब झालंय त्याच्यासाठी पाहिजे. तर ते जिथनं घेतलंय तुम्ही फ्रिज किंवा इस्त्री किंवा काय, त्या दुकानात जा, त्यांचा नंबर घ्या. किंवा तिसरं, जे तुम्ही सर्व्हिस घेता त्यावेळी पावती येते, बिल येतं. त्याच्यावरती त्यांचा कस्टमर केअरचा नंबर असतो. त्या नंबरला फोन करा. तो अधिकृत असायची शक्यता जास्त आहे. अनोळखी माणूस काहीही तुम्हाला आश्वासन देत असेल, तर त्याच्यामध्ये विश्वास ठेवू नका. तो अनोळखी माणूस तुम्हाला गोड बोलून तुमच्याकडचीच माहिती घेऊन तुम्हाला फसवण्याची शक्यता असते. खरेदी करताना किंवा रिचार्ज करताना क्रेडिट कार्डचा वापर करा. क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर आपल्याला काही दिवसाची मुदत मिळते तक्रार दाखल करायला आणि खोटा व्यवहार झाला असेल तर ताबडतोब बँकेला सांगून तो व्यवहार उलटवण्याची प्रोसिजर असू शकते. ते करायलाही हरकत नाही. आपल्या खात्यामध्ये असं काही होऊ नये याच्यासाठी कमीत कमी रक्कम ठेवा. म्हणजे समजा अगदीच घोटाळा झाला, तर ती जी कमीत कमी रक्कम आहे, ती नुकसान होऊ शकते, परत मिळायची शक्यता नाही आहे. आपल्या मोबाईलमध्ये असं कोणी काही सांगितलं, की तुमचा मोबाईलचा मला ॲक्सेस द्या, तुमच्या लॅपटॉपचा ॲक्सेस द्या आणि मी तुम्हाला हे सर्व दुरुस्त करून देतो. तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. कुठल्याही तऱ्हेची फाईल अननोन माणसाकडनं आलेली क्लिक करू नका, एस-एम-एस क्लिक करू नका, कुठलाही फोन घेऊ नका. आपल्या याच्यात खातरजमा केल्याशिवाय कुठलीही गोष्ट अशा गोष्टीमध्ये करायची नाही, हे लक्षात ठेवा. समजा असं काही झालंच, तर लगेच 1930 किंवा 1945 1930 किंवा 1945 या नंबरला फोन करा. तातडीने फोन केलात 1 तासात, 2 तासात, तर ते पैसे जिथे जातात, तिथे पोलीस आणि सरकारी यंत्रणा फ्रीज करू शकते त्या खात्यामध्ये आणि नंतर ते पैसे आपल्याला परत मिळू शकतात. असा काही प्रयत्न झाला, पैसे गेले, नाही गेले, तरी पण तुम्ही cybercrime.government.in या वेबसाईटवर तक्रार करा. कारण अशा तऱ्हेची गोष्ट तुमच्या बाबतीत परत झाली आणि परत तुम्ही मोठी रक्कम गेली, तर पहिल्यांदाच तक्रार काही केली नाही, अशा तऱ्हेचा प्रश्न पोलीस लोकांकडून येऊ शकतो. तर ताबडतोब तक्रार केल्यानंतर तो माणूस कधीतरी पकडला जाऊ शकतो. सरकारी यंत्रणा त्याच्या मागे लागू शकते. त्यासाठी करण्याची गरज आहे.
कोणाशी तरी बोला, कोणाला तरी विचारा आणि नक्की यातनं आपल्याला मदत होऊ शकते. आपण त्यातनं वाचू शकता. सतर्क राहा, काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा. धन्यवाद.